जेव्हा आपण एखादा पिक्चर बघायला थिएटरमध्ये जातो, तेव्हा त्या थिएटरची एंट्री किती सुंदर असते ना, एकदम मस्तपैकी तो पॉपकॉर्नचा वास, समोसाचा वास, लाइटिंग वगैरे, पिक्चरचं एखादं गाणं आणि एक्झिट शी किती बेकार असते. मग तुम्हाला माहिती आहे हे असं का असतं? ॲक्च्युली हे सगळं ना, जो थिएटरचा मालक असतो ही त्याची स्ट्रॅटेजी असते. जेव्हा आपण त्याच्यासाठी एक इन्व्हेंटरी असतो, म्हणजे एक इमोशनल इन्व्हेंटरी. आपण पिक्चर बघायला जेव्हा तर आपण एक आतमध्ये जे पिक्चरचं जे स्टोरी असते, काही असेल, लव्ह स्टोरी असेल, हे असेल, ते असेल, त्याच्याशी आपण एक ती पिक्चर बघता आपण तिथे रोखले जातो. आपण अडकून असतो त्या पिक्चरमध्ये. आपले इमोशनल अटॅच होतात त्याच्याशी. तुम्ही हे नोटीस केलं असेल कधी ना कधी. किती इमोशनल आपले अटॅच झालेले असतात त्याच्याशी बरोबर. म्हणजे हे, ते. एखादा रडवा मूव्ही असेल तर आपल्याला पण रडायला येतं. स्टोरी एकदम दुःखदायक आहे तर आपल्याला पण वाईट वाटतं. खरं ह्यातून सगळं आपण बाहेर निघावं म्हणून त्याची एक्झिट एकदम अशी बेकार असते. तिथे काही लाईट नसतो, ना पॉपकॉर्नचा वास असतो. एकदम भकास असते. कारण की ते सगळं बघून ना आपल्याच मन करतं की पळून जावं. तर ती एक्झिट पण अशी सुंदर असते ना तिकडे, की मस्त लाईट वगैरे. तर तिकडचा जो आपण ना तिकडेच अडकून बसलो असतो. म्हणजे आपण तिथे तिथे एक्झिटला पण आपण फोटो वगैरे काढून तिथेच बसलो असतो. आणि ते थिएटरच्या मालकाला आवडणार नाही. मग त्याचा काय मान असतो, तुम्ही पिक्चर बघा तेवढ्यापुरतं तुम्ही फक्त एन्जॉय करा आणि बाहेर जाताना तुम्ही सगळं विसरून जा. म्हणून बघा एक्झिटला पण तिथे कोण गार्ड नसतात, कोणी सिक्युरिटी नाही. आपण स्वतःच तिकडनं स्वतःला हाकलून देतो. चला, चला निघूया म्हणून इकडनं. बरोबर? म्हणून थिएटरची एंट्री ही एकदम मस्त असते. खरं एक्झिट एकदम बकास असते. अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.